नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे की वाईट वेळ आली ना तर सगळे साथ सोडून जातात आणि चांगली वेळ जर असली ना आपली, ज्यांना आपण ओळखत पण नाही ना ते आपली ओळख काढतात. आणि वाईट वेळ आली ना तर आपण जवळून गेलं तरी कोणी जर विचारलं तर हा कोणी तर सांगत पण नाही, त्यांचा नातेवाईक असलं तरी आपल्याला ओळख दाखवत नाही. अशी आजच्या जगाची लोकांची परिस्थिती झाली आहे की वाईट वेळ आली की सगळेच साथ सोडून जातात, सगळेच पळ काढतात आपल्यापासून. वाईट वेळ आपली असती पण लोक त्याचा फायदा घेतात. असंच काहीच माझ्या आयुष्यात पण झालेलं आहे. आत्ता खूप वाईट वेळ आहे, सगळं काही गेलं आहे, घरदार सगळं गेलं आहे. पण त्यामुळं लोकांनी पण खूप जास्त या परिस्थितीचा फायदा घेतला आहे. लोकांनी घेतला, जवळच्या लोकांनी तर सगळ्यात जास्त घेतला. कारण आजकाल कसं आहे, ज्याच्याकडे पैसा आहे ना त्यालाच किंमत आहे, ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला लोक किंमत पण देत नाहीत. पण एकच सांगायचं आहे की दिवस प्रत्येकाचे येतात, वेळ प्रत्येकाची बदलती. कोणीच कोणाला आहे ना त्याच्या वाईट वेळ येते ना कधी त्याचा अपमान नाही करावा, त्याला वाटेल तसं बोलावा नाही. आज माझ्यावर वेळ आहे तर लोक माझं फोन पण उचलत नाही. लोक म्हणण्यापेक्षा माझ्या जवळच्या माणसंच आज फोन पण उचलत नाही, आणि उचलला तरी उडवाउडवीचे उत्तरं देतात. 10 15 फोन करून कॉल उचलत नाहीत. कारण मला आज त्यांची गरज आहे म्हणून मी त्यांना फोन करते, पण त्या फोनला पण कधी ते परत तर करतच नाही. 10 15 मिस कॉल पडलेले असताना परत तर करतच नाही, तो तर प्रश्नच नाही. पण मी केल्यानंतर पण उचलत नाही. असो, वाईट मी नाही, वाईट माझी वेळ आहे. माझे पण दिवस बदलतील. सकाळी सावली असली तर दुपारी ऊन असलं का परत 4 वाजता पण सावली येतेच. तसं आता समजेल की माझ्या आयुष्यातला उन्हाळा चालू आहे. दुपारचे 12 वाजले आहेत, खूप जास्त ऊन आहे. येईल माझ्या आयुष्यात पण सावली येईल, तेव्हा पण सगळ्यात जास्त सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व करायचा प्रयत्न करते. आणि शेवटी आहे स्वामींची साथ आहे मला. आत्तापर्यंत खूप प्रॉब्लेम आले पण स्वामींनी मला कधीच एकटं सोडलं नाही. खूप जास्त प्रॉब्लेम म्हणजे मी काय काय पाहिलं आहे हे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. पण झाल्या सगळ्या गोष्टी थोड्या क्लिअर होत चालल्यात. आपण कोणाचं वाईट केलं नाही, एकच मी विश्वास ठेवलेला आहे, मी कोणाचं वाईट केलं नाही, देव पण माझं करणार नाही. हे मी तेव्हा पण, जेव्हा माझ्यावर खूप जास्त वाईट वेळ आली होती तेव्हा पण मी हेच बोलत होते आणि आत्ता पण मी तेच बोलते. कारण सत्य जिंकायला आहे ना जरा वेळ लागतो, तवर खोटं आहे ना गावभर फिरून येतं. तसंच काहीतरी माझ्या आयुष्यात पण झालेलं आहे. माझं खरं असून पण ते आता मला सिद्ध करायला खूप वेळ लागणार आहे. आणि ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत ना ते आत्ता सध्या ते गावभर फिरून येतात, त्यांच्यामागं खूप सारे माणसं आहेत. पण असो, मी कोणाचं वाईट नाही केलं, माझं पण वाईट कधीच होऊ शकत नाही, देव पण करणार नाही. माझा आता माणसावर तर विश्वास राहिलेलाच नाही आहे, माझा देवावर विश्वास आहे. देवा फक्त तुम्हीच बघा स्वामी, मी जर वाईट असेल तर माझं यापेक्षा पण वाईट करा. मला कोणाचं वाईट पण करायचं नाही आहे, फक्त स्वामी माझ्या प्रयत्नांना यश द्या. मी कष्ट करते, माझे लेकरं कष्ट करतात, त्यांना फक्त साथ द्या. आम्ही कधी कोणाचं वाईट चिंतित नाही ना, आम्ही वाईट कोणाचं करत पण नाही. पण सगळ्यांनी मिळून आमचं खूप जास्त वाईट गेलं. असो करो, त्यांच्या मागं पण आया बहिणी कोणीतरी नसतील, त्यामुळं आम्हाला एवढा त्रास देतात. द्या, जेवढा त्रास द्यायचा तेवढा द्या. प्रत्येकाचे दिवस येतात. तुम्ही लय महालात राहतात तर आम्ही झोपडीत का होईना दिवसभर कमवून आम्ही ते सुखाने खातो. पण तुम्हाला महालात पण सुखाने खाता येत नाही, हे पण लक्षात ठेवा. कर्माचा फेरा कधीच कोणाला चुकत नसतो. मी जर वाईट केलं तर मला पण माझे पण कर्म मला त्याची शिक्षा देणार. पण एकच सांगणं आहे, फक्त कर्म चांगले ठेवा, हिशोब कर्माचा होतो. द्या, तुम्हाला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा द्या मला. पण
माझे पण दिवस बदलतील. थँक्यू.